तर आज चालू होती आपली मिरचीची फवारणी. तर मी मोठ्या पंपाने प्रत्येक वेळेस फवारणी करत असतो, तर यावेळेस पण फवारणी करतोय. तर हे बघा, या साईडनं मी एका साईडची बाजू वरतून मारत जातो आणि तिकडून येताना बघा दुसरी बाजू मी खालची जी आपल्या खालच्या साईडची जी पानं असतात जमिनीलगतची तिकडच्या बाजूच्या पानांना मी औषध मारत येतो. तर हे आपला पूर्ण प्लॉट आहे. याच्यामध्ये 35 पंप औषधी लागते. तर आम्ही सकाळपासून याच्यामध्ये मारत आलेलो आहे. तर आता आमचं मारणं थोडंसं राहिलं आहे. तर हे बघा, या साईडने जे मारत येतोय मी ते पूर्ण खालच्या जमिनीलगतच्या पानापासून तर वरती शेंड्यापर्यंत, म्हणजे खालून मी नळी उलटी पकडून सनी मारली आणि आता इकडून जाताना बघा वरतून पूर्ण मारत घेतोय, म्हणजे झाडाच्या दोन्ही साईडला पण औषध लागेल अशा पद्धतीने मी मारतोय. स्प्रे खूप म्हणजे जोरात चालू आहे, कारण नळीला जास्त व्हायब्रेशन असल्यामुळे. हे बघा किती जोरात झाड आलते. आता हे मी खालची बाजू मारतोय, तर झाडाला म्हणजे फुल व्हायब्रेशन होतं आहे. पूर्ण झाड खालून पण ओलं होते, वरतून पण ओलं होते, कारण ह्या टायमामध्ये जमिनीपासून जे खालचे पानं आहे त्याच्यावरती भुरीचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. त्याच्यामुळे आपण भुरीसाठी औषध मारतोय जास्त प्रमाणात. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आता हे जी खालची जमिनीलगतचे पानं आहे ते किती ओले होत आहे जमिनीपासले. वरतून तर पाणीला औषध लागतायचे त्यांना, पण हे बघा हे खालचे, म्हणजे जेवढे पण खालचे पानं आहे ते पण पूर्ण ओला होत आहे, कारण आपण दुसऱ्या चार्जिंगच्या पंपने किंवा दुसऱ्या पंपने मारले तर इतक्या खाली औषध जात नाही. त्याच्यामुळे मी यावेळेस मोठ्या पंपाने औषध मारलं आणि एकदम खालच्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत ओले होईपर्यंत औषध मारत राहिलो. कारण कसं आहे, यावेळेस भुरीचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. टेम्परेचरमध्ये जास्त भुरीचा प्रादुर्भाव होतो. बाकी दुसऱ्या रोगांचा काही थ्रिप्स वगैरे राहतात, पण बुरशीमध्ये टेम्परेचर असले तर भुरीच वाढते जास्त करून, कारण भुरीचा तो रूलच आहे की टेम्परेचरमध्ये भुरी वाढते म्हणून सनी. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपली फवारणी संपली आहे आता. तर हे लास्ट चालू होतं. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ जास्त शेअर करा, कारण आपण औषधीविषयी पण माहिती देणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या औषधींविषयी माहिती देणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपली फवारणी केली आपण. खालच्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत पूर्ण झाड ओलं केले. धन्यवाद.